लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। विठ्ठल विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। ओम सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओंकार बिंदु संयुक्त नित्य ध्येयांति योगिना, कामद मोक्षद चैव ओंकाराय नमो नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। पांडुरंगा कर प्रथम
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती हे चांग भले रामस्वामी जय चांग भले लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी उच्चारलेला अभंग आज भगवंताच्या मंदिरावर कळस आणि प्रत्येकाच्या घरापुढे आज तुळस आहे आणि या महिला मंडळीच्या कपाळावर कुंकू शाभित आहे हे ज्यांच्यामुळे आहे असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु देहू निवासी संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 5 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला असून या अभंगामध्ये महाराज हरी नामाचं महत्व सांगतात विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं असतं सालाबाद प्रमाणे श्री काळभैरवनाथांच्या या पावन भूमीमध्ये श्री काळभैरवनाथ जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे वर्ष हे 14वे आहे आणि याही वर्षी हरिभक्त परायण आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी रामदास महाराज साबळे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या गावाचं ज्यांच्यावर नितांत असं प्रेम आहे आणि त्यांचंही आपल्या गावावर नितांत असं प्रेम असणारे आमचे व्यासपीठ चालक हरिभक्त परायण आदरणीय शिवानंद महाराज नागरे यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ पळवे खुर्द पळवे बुद्रुक यांच्या दोन्ही गावाच्या सहकार्याने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन झालेलं आहे आणि आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजचा हा पहिला दिवस आपल्या समस्त गावकरी मंडळींनी ग्रामस्थ मंडळींनी आज ही सेवा माझ्यासारख्याला पामराला दिली मी प्रथम आपल्या सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो धन्यवाद देतो त्याचबरोबर आज ज्यांच्यामुळं आजच्या या कीर्तनाचं सौजन्य आहे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय श्री रोहिदास शंकर नवले तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री संभाजी माने किरकर आणि आपल्या गावचे उद्योजक श्री कैलास यादव तरटे यांच्याकडे हे आजचं ही कीर्तनाचं ज्ञानदानाची पंगत आहे सौजन्य आहे आणि आजचे अन्नदाते आहे श्री बाळासाहेब श्रीपती तरटे
श्री चंद्रभान सगाजी पाचारणे, श्री गुजाबाप्पू रामभाऊ पाचारणे, श्री तुकाराम रंगनाथ पवार, श्री दादाभाऊ भाऊसाहेब शेळके, श्री बाळासाहेब लक्ष्मण पवार, कुमार चंद्रकांत सबाजी तरटे, श्री दादाभाऊ सीताराम गुंड, श्री रामचंद्र सोन्याबाप्पू गुंड, श्री हरिभाऊ काशीनाथ तरटे, अशा सर्व आदरणीय भाविकांचं या ठिकाणी सुंदर असं अन्नदान आहे। आणि आजच्या या माझ्या कीर्तनरूपी सेवेला ज्यांची संगीत साथ आहे, महाराज या ठिकाणी गायनाचार्य पंडित दासोपंत स्वामी यांचे शिष्य श्री पांडुरंगजी अंभुरे पाटील, तुमच्याही चरणावर या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। आमचे मृदुंगाचार्य, त्याचबरोबर संगीत विशारद श्री देवीदास महाराज कापसे, तुम्हालाही त्रिवार वंदन। त्याचबरोबर संगीत विशारद कुमार मयूर महाराज चव्हाण, सदर सप्ताहाकरता सर्व टाळकरी मंडळी, माझ्याबरोबर आलेले माझे मित्र हरिभक्त परायण आदरणीय तुळशीराम महाराज काळे, त्याचबरोबर सर्व आपले भजनी मंडळ, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे चोपदार, त्याचबरोबर या ठिकाणी विनेकरी बाबा, तुलसी माऊली, आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपले ज्यांचं मंडप आणि या ठिकाणी माईक डेकोरेशन ज्यांचं आहे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर या ठिकाणी चॅनलचं कुठं नाव आहे बाप, त्याचबरोबर बाप माणूस यूट्यूब चॅनल याही ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलात, श्रोते वर्ग, तुम्ही तर महेशांची मूर्ती आहात, कारण ऐकणारे असतील तर सांगण्यात मजा आहे, ऐकणारे असतील तर सांगण्यात मजा आहे, पुसणार असेल कुणी डोळे तर रडण्यात मजा आहे। आणि म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमच्या सर्वांच्या चरणावर त्रिवार वंदन करतो आणि कथेला प्रारंभ करतो। विठ्ठल 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 माय बाप्पा हो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला हिताचा मार्ग सांगणारे, आपलं कल्याण करणारे, आपल्याला योग्य दिशा योग्य वाट दाखवणारे ह्या जगामध्ये माय बाप्पा हो 3 दैवत आहेत। पहिले आहे आपले जन्मदाते मायबाप, आणि दुसरे आहेत मायबापा हो संत मायबाप। ह्या 2 मायबापामुळं आपल्या जीवनाला कलाटणी भेटते, आपल्या जीवनाला आकार येतो, आपल्या जीवनाला दिशा भेटते, आणि आल्या जन्माचं सार्थक होतं मायबापा हो। ह्या 3 दैवतापेक्षा चौथं दैवत आपल्याला दिशा दाखवित नाही। पहिला म्हणजे जन्मदाते मायबाप, आजपर्यंतचा इतिहास आहे। आज आमच्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, याच्या पाठीमागे मायसा राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजांचाच हात आहे मायबापा। बालपणापासून आमच्या शिवबाला जिजाऊंनी रामायणाच्या गोष्टी सांगितल्या, मारुती रायाच्या गोष्टी सांगितल्या, महाभारत सांगितलं। बालपणापासून आमच्या राजमाताने शिवबावर संस्कार केले, आणि म्हणूनच आज हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, आणि सूर्य चंद्र असेपर्यंत आपल्या शिवबाचं नाव या महाराष्ट्रातच काय या भूमीवर गाजत आहे मायबापा। माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव
मायबापा हो, छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यांच्या पाठीमाग त्यांच्या मायबापांची कृपा आहे मायबापा हो. प्रभू रामचंद्राला सुद्धा कौशल्या माता आणि दशरथ राजांचाच आशीर्वाद आहे. आमचे कृष्ण भगवंतांना सुद्धा आमची यशोदा मैया आणि नंद बाबांचीच कृपा आहे. एवढाच नाही तर राजा गोपीचंदाचा उद्धार झाला, त्याच्या पाठीमागे सुद्धा आई मैनावतीचाच हात आहे. अनेक पुरावे तुमच्या पुढे मांडता येतील. एका वाक्यात तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले, जेवढे महात्मे आले झाले, त्यांच्या पाठीमाग एका स्त्रीचाच हात आहे. स्त्री ही फार मोठी शक्ती आहे. आई वडिलांच्या हातामध्ये खूप काही आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन बसलात ना, या पाठीमाग सुद्धा तुमच्या आई वडिलांचाच आशीर्वाद आहे. नाहीतर ही वाट, ही जागा, ही दिशा भल्या भल्यांना सुद्धा लवकर दिसत नाही. काही गेले मायबापा हो, तरी सुद्धा ही वाट कुणाला दिसली नाही. कारण ही वाट दिसायला सुद्धा आई वडिलांचीच कृपा लागते मायबापा हो. म्हणून फक्त एक खंत आहे मला, आता माझ्या समोर सर्व वयोवृद्ध मंडळी आहात. माझी एक इच्छा आहे की आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तरुणांचा जास्तीत जास्त समावेश असावा. मी विनंती करतो तुम्हाला, मी आदेश करत नाही, तुम्हाला विनंती करतो, उद्या येताना तरुण वर्गाला सुद्धा घेऊन या. आपल्या सप्ताहामध्ये जेवढा तरुण वर्ग राहील ना, तेवढा आपला सप्ताह सार्थक होईल मायबापा हो. तरणा भाग्य नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. सांगत नाही, आमचे जगदवंद्य जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला पाया पडून हात जोडून सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, लागोले पाया विनवितो तुम्हाला, लागोले पाया विनवितो तुम्हाला, लागोले पाया विनवितो विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, लागोले पाया विनवितो तुम्हाला, लागोले पाया विनवितो तुम्हाला. करटाळे बोला मुखे नाम, करटाळे बोला मुखे नाम, विठ्ठल मन वेळ वेळा, विठ्ठल मन वेळ वेळा, विठ्ठल करटाळे बोला मुखे नाम, करटाळे बोला मुखे नाम, विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल
पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम जगदवंद्य जगद्गुरु तुकोबाराय माय बापा हो आपल्या सर्वांना विनंती करतात हात जोडून बाबांनो मी तुमच्या पाया पडून तुम्हाला विनंती करतो हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं हरी नाम घ्या माय बापा हो भगवंताचं नाम घ्या एवढे मोठे तुकोबाराय त्यांचा अधिकार जर सांगायचा झाला ना माय बापा हो त्यांचं नुसतं नाव घेतलं ना नाव नाम घेता का पेय नाम घेता का पेय नाम घेता का पेय नाम घेता का पेय हो तुकाराम घेता का पेय नाम घेता का पेय नाम घेता का पेय तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम महाराजांचं नुसतं नाव घेतलं ना नाव तुकाराम 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 यमाला घाम फुटतो इतकी मोठी ताकद त्यांच्या नावात आहे तरी सुद्धा आमचे तुकोबाराय आपल्या पुढं पाया पडून विनंती करून सांगतात किती मनाचा मोठेपणा आहे माय बापा एवढे मोठे असणारे आमचे तुकोबाराय सुद्धा पण या समाजाचं कल्याण व्हावा या समाजाचं हित व्हावा त्यांना एक नवीन दिशा मिळावा त्यांच्या आल्या जन्माचं सार्थक व्हावा म्हणून तुकोबाराय हात जोडून सांगतात बाबांनो मी तुमच्या पाया पडून सांगतो एवढंच नाही तर 4 वेद तुम्हाला माहित आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद तुम्हाला माहित आहे पण ज्यांनी 5वा वेद तयार केला त्याचं नाव आहे गाथा माय बापा हो जो वाचील गाथा त्याचा जागा होईल माथा जो वाचणार नाही गाथा त्याला प्रपंचात बसतील लाथा म्हणून आयुष्यात एकदा तरी वाचावा गाथा ज्या गाथामुळे आपला माथा जागा होतो असा 5वा वेद तयार करणारे आमचे तुकोबाराय माय बापा हो एवढा मोठा अधिकार असणारे तुकोबाराय पण या समाजाच्या पुढं लागून या पाया विनवितो तुम्हाला किती लहानपण घेतात माय बापा हो ह्या जगाचे जगद्गुरु असणारे आमचे तुकोबाराय काय काय सांगावा त्यांच्याविषयी माय बापा हो माझ्यासारख्या पामराने तुकोबाराविषयी कितीही जरी वर्णन केलं तरी ते वर्णन कमी आहे असे महान असणारे आमचे तुकोबाराय ह्या समाजाच्या पुढे हात जोडून सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला बाबांनो मी तुमच्या पाया पडून सांगतो तुम्हाला विनंती करतो हाताने टाळी वाजवा आणि मुखाने त्या भगवंताचं नाम घ्या माय बापा हो का तर हा 3.5 हाताचा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालाय ना आकार उकार मकार अर्धमातृक आणि परब्रह्मा असा ओंकार स्वरूपामध्ये असणारा हा 3.5 हाताचा नरदेह भगवंताने दान केलाय बहाल केलाय फुकट दिलाय माय बापा फक्त एक काम करा तो वाया जाऊन देऊ नका औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया औट हात का मानव देह राम ने तुझ दिया औट हात का मानव देह राम ने तुझे दिया औट हात का मानव देह राम ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया
तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण नारायण। आई बापा हो, हा लाख मोलाचा भेटलेला नरदेह, दुर्लभ असणारा हा नरदेह, 50% पाप आणि 50% पुण्य असा सारखा काटा झाल्यानंतर भेटलेला हा नरदेह हा परत परत भेटत नाही। जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक। किती वेळा जन्माया नित्य भावे पावे फजित, किती वेळा यावे नित्य भावे फजित, किती वेळा जन्माया नित्य भावे हे फजित, किती वेळा जन्माया नित्य भावे फजित, किती वेळा जन्मायावे नित्य भावे पावे भजित, किती वेळा यावे नित्य भावे भजित, किती वेळा जन्माया नित्य भावे फजित, किती वेळा जन्माया नित्य भावे फजित, महाराज सांगतात किती वेळा यायचं मायबाप हो, एकदाच या मानवाच्या जन्माला मायबाप हो, कळलं का? आता जो आपल्याला नरदेह प्रत्येकाला भेटलाय ना, हा गोल्डन चान्स आहे, ही सुवर्ण संधी आहे। काय करायचंय ना ते ह्याच जन्मात आणि याच देहात तुम्ही आत्मारामाची ओळख करून घ्या आणि जीवनाचं सार्थक करा मायबाप हो। कारण परत परत आपल्याला हा जन्म जर मनुष्य जन्म पाहिजे असेल तर 83,99,999 जन्माचा तुम्हाला फेरा फिरावा लागेल, मग तेव्हा तुम्हाला मानवाचा मग लागे बाप्पा हो, हा भगवंताने दिलेला तुम्हाला हा 3.5 हाताचा जो नरदेह दिलाय, नुसतं 3.5 हाताचं खोकं दिलं नाही, मोकळं खोकं दिलं नाही, तर या खोक्यामध्ये धन भरून दिलं माय बाप्पा हो। 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिय तुम्हाला दिली। मन बुद्धी चित्त आणि अहंकार अशा 14 गोष्टी भगवंताने या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये तुम्हाला दान केल्या मायबापो। कशासाठी? तर तेने जोडसी तू नारायण, त्या नारायणाची प्राप्ती करून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात जीवन सफल करण्यासाठी भगवंताने एवढ्या गोष्टी आपल्याला बहाल केल्या मायबापो। आणि त्यातली एक पहिली गोष्ट गिफ्ट जर दिली असेल तर हे 2 हात दिले मायबापा हो। हे 2 हात कशासाठी दिले? एका हाताने प्रपंच करा आणि दुसऱ्या हाताने परमार्थ करा। एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने घ्या।
या दोन हाताने साधू संताला नमस्कार करा, या दोन हाताने भगवंताला नमस्कार करा, या दोन हाताने वडीलधाऱ्या माणसांची सेवा करा, या दोन हाताने आई वडिलांना नमस्कार करा, या दोन हाताने अन्नदान करा, या दोन हाताने दान धर्म करा, या दोन हाताने तानाल्याला पाणी पाजा, या दोन हाताने भुकेलेला अन्न घाला, या दोन हाताने जो संकटात पडलाय त्याला मदत करा. याच्यासाठी भगवंताने आपल्याला हे दोन हात दिले माय बापा. पण लोकांना एवढा दोन हात देऊन सुद्धा माय बापा भजनामध्ये आपण टाळी वाजवित नाही, कधी भगवंताला आपण नमस्कार करत नाही, वडीलधाऱ्यांची कधी सेवा करीत नाही, या दोन हाताने कधी दान करत नाही, या दोन हाताने कधी अन्नदान करत नाही. भगवंत विचार करतात, बाबा तुला मागच्या जन्मात दोन हात दिले होते, पण तू कधी अन्नदान केलं नाही, कधी दान धर्म केला नाही, अरे कधी तानाल्याला पाणी पाजलं नाही, भुकेलेला कधी अन्न घातलं नाही, साधू संताची कधी सेवा केली नाही. काय उपयोग झाला तुला हे दोन हात देऊन? आता असं करतो म्हणले, पुढचा जन्म देताना तुझे हे दोन हात काढून घेतो आणि तुला दोन पाय जास्त देतो. मग पहिले दोन आणि आताचे दोन पाय, कोणता जन्म झाला? कोणता? पशुचा जन्म झाला माय बापा हो. म्हणून भगवंताने आपल्याला दोन हात दिले. 83,99,999 जीव या पृथ्वी तलावर आहेत, पण कुणालाच हात दिले नाहीत. हे दोन हात फक्त या मानवाला दिले माय बापा हो. आपल्याला दिले. त्या भगवंताचे आपल्यावर किती मोठे उपकार आहेत माय बापा हो. म्हणून महाराज सांगतात, मी तुमच्या पाया पडून तुम्हाला विनंती करतो की हात दिलेत ना, या हाताने टाळी वाजवा, या हाताने दान करा, या हाताने तुम्ही पुण्य कमवा. याच्यासाठी तुम्हाला हे दोन हात दिलेत. आणि दुसरी गिफ्ट दिली असेल ना महत्वाची, तर वाचा दिली. वाचा. अनेक जीव या पृथ्वी तलावर आहेत, पण कुणालाच वाचा दिली नाही. भगवंताने फक्त वाचा या मानव देहालाच दिली. आपण बोलू शकतो, आपल्या मनातल्या भावना आपण समोर मांडू शकतो, आपण चिंतन करू शकतो, आपण भजन करू शकतो, त्या भगवंताचं नाम उच्चार आपण करू शकतो. आपल्याला भगवंताने वाचा दिली माय बापा हो. कोणत्या पशुला वाचा आहे का? कोणत्या पक्षाला वाचा आहे का? लाख हजारो जन्म आहेत माय बापा हो, पण कुणालाच वाचा दिली नाही. भगवंताने फक्त आपल्याला वाचा दिली. आणि त्या वाचेने काय घ्या? सकाळच्या उठल्यापासून तर झोपेपर्यंत त्या भगवंताचं नाम घ्या माय बापा हो. आपला प्रपंच करता करता तुम्ही भगवंताचं नाम घ्या, परमार्थ करा माय बापा हो. पण अख्खं आयुष्य प्रपंचामध्ये वाया जाऊन देऊ नका, कारण प्रपंच हा पूर्णांक आहे, तो कधीच पूर्ण होत नाही. आणि परमार्थ हा पूर्णांक आहे, तो ह्याच जन्मामध्ये पूर्ण होतो माय बापा हो. म्हणून जो पूर्ण होतो त्याच्या मागे लागा. जो अपूर्ण असतो, कधीच पूर्ण होत नाही, त्याच्यात अख्खं आयुष्य वाया जाऊन देऊ नका. विठ्ठल मी तुम्हाला पाया पडून विनंती करून सांगतो बाबांनो, की ह्या जन्मामध्ये मानव जन्म भेटलाय ना, सांगतो तुम्हासी, भजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया. सांगतो तुम्हासे भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजा रे विठ्ठला, तुम्हासी भजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया, नाही तरी गेला जगमाया. जन्ममाया. महाराजांनी अनेक पुरावे आपल्या पुढे मांडलेले आहेत माय बापा हो. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. किंवा हकारून सांगे तुका,
नाम घेता राहू नका. कितीतरी प्रमाण आपल्याला तुकोबारांचे सांगता येतील मायबापा हो. हात जोडून विनंती करून आपल्याला सांगतात मायबापा हो. असे तुकोबाराय ज्यावेळेस सांगत असताना त्यातून एक जण उभा राहिला आणि म्हणले, महाराज तुम्ही आम्हाला एवढं कळकळीने आणि तळमळीने सांगता, पाया पडून सांगता, विनंती करून सांगता की बाबांनो हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, पण कोणत्या देवाचं नाव घ्या ते नाही सांगितलं. महाराज म्हणले, आई कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? अभंगाचं दुसरं. विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल 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 मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल 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 मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाये, हा सुख सोहळा स्वर्गी नाये. विठ्ठल सुख सोहळा स्वर्गला विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. महाराज म्हणतात, तू विचारतो ना कोणतं नाम घ्यायचं, तर बाबा दुसरं तिसरं काही नसून विठ्ठल 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 असा म्हणत राहतो. सकाळच्या उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपला कर्म करत करत मुखाने फक्त विठ्ठल 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 असं भजन करत राहा. हे मी तुला का सांगतो, तर बाबा हा जो विठ्ठल नामाचा जो सोहळा आहे ना, हा सोहळा स्वर्गामध्ये नाही. स्वर्गामध्ये नाम चिंतन करता येत नाही, स्वर्गामध्ये काल्याचा प्रसाद नाही, स्वर्गामध्ये तीर्थयात्रा नाही, स्वर्गामध्ये मायबापा होय असं कीर्तन नाही, प्रवचन नाही, भजन नाही आणि नामाचा काला सुद्धा नाही. तो फक्त या पळवे गावात अर्थात या मूर्ती लोकामध्येच आहे. आणि म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हटल्याशिवाय आणि आपल्या जीवनाचा काला केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. कुठे जाऊ नका? तुमच्या घरी झोपायला. कळलं का? तर जिथून तुम्ही जन्माला या मूर्ती लोकामध्ये आलात ना, हे पळवे गाव सोडताना तुमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. गोड करूनच जा, कारण परत पळवे गावात येणे नाही. विठ्ठल तुम्ही म्हणता
स्वर्गात हे नाम उच्चाराचा काला नाही, हरी नाम नाही. तुम्ही काय बघायला गेलते का? तेव्हा तुम्ही आम्हाला एवढं सांगता. तुम्ही बघायला गेलते का? आम्ही बघायला गेलो नाही. पण जिथं आमचे स्वर्गातले देव आहेत ना, जर स्वर्गामध्ये हरिनामाचा काला असता, चिंतन असतं, तर स्वर्गातल्या देवाने भगवंताजवळ स्वर्गेचे अमर इच्छिता देवा, स्वर्गेचे अमर स्वर्गेचे देवा, मृत्यूलोकी भावा जन्मावा, मृत्यूलोकी भावा जन्मावा, नारायण नामे हो देव मुक्त, नारायण नामे हो देव मुक्त, मृत्यूलोकी भावा जन्मावा, नारायण नामे हो मृत्यूलोकी होवा जन्मा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मूर्तिलोकी होवा जन्मा. जर स्वर्गामध्ये हे सुख जर असतं, तर स्वर्गातल्या देवाने भगवंताजवळ इच्छा केली असती का की देवा आम्हाला या मृत्यूलोकामध्ये मानवाच्या जन्माला घाला? म्हटले असते का? नाही. कारण त्यांना कळलंय. भगवंताने विचारलं का हो, स्वर्गामध्ये एवढं सुख असताना तुम्ही या मृत्यूलोकामध्ये का इच्छा करता? कळलं का? या मृत्यूलोकामध्ये मानवाची इच्छा का करता? मानवाच्या जन्मामध्ये खूप दुःख आहेत म्हणले काही बी असू द्या म्हणले, पण जे वर नाही ते खाली आहे. कळलं का? खाली भगवंताचं नाम चिंतन आहे, खाली काला आहे, दिंडी आहे, सर्व काही जे सुख समाधान जे म्हणतात ना देवा, ते खाली आहे. कळलं का? आणि म्हणून देवा आम्हाला मानवाच्या जन्माला घाला. पण देवाने सांगितलं तुम्हाला नाही. बघा, ज्यांना कळलंय हा नरदेह त्यांना भेटाना, ज्यांना हा नरदेह कळलाय त्यांना भेटाना, आणि आपल्याला भेटलाय तरी आपण म्हणतो खाओ पिओ ऐश करो. हाय तरुण घ्या करू, होशील म्हातारा टाकतील पुरून. आपलं सगळं याच्यावर चाललंय. माझ्या आयुष्याचा एक एक दिवस हा मृत्यूच्या दाढेमध्ये कमी 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 होत चाललाय. राम नामे वाचा सुख नाही केली, राम नामे वाचा सुख नाही केली, राम नामे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुद्धा पाठे काय असतो? काकडा असतो माय बाप्पा. हा काकडा कशासाठी असतो? मोठा जागे भार्या
करण्यासाठी असतो मायबाप हो. आणि जाग कसं व्हा, वरून जाग होऊ नका, आतून जाग होण्यासाठी काकडा आहे. कळलं का? हा फक्त आपल्याला जागा करण्यासाठी काकडा नाही, तर काकडा हा साधू संताला जागा करण्यासाठी सुद्धा. साधकांना जाग करण्यासाठी, पांडुरंगाला जाग करण्यासाठी, साधू संताला जाग करण्यासाठी. उठा साधू संत, साधा पुले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. सर्वांना जाग करण्यासाठी मायबाप हो काकडा. आणि ज्याला काकडा कळला त्याच्याच जीवनाला खरा अर्थ आला मायबाप हो. आणि म्हणून आतून जागा करण्यासाठी मायबाप हो. आणि सगळं आतच हे मायबाप हो. बाहेर जे दिसतं ना, ही सगळी माया आहे, माया. कळलं का? ह्या मायेमध्ये आपण भुललोय. म्हणून खरं सुख, खरं समाधान, खरं दर्शन आतमध्ये डोकवा मायबापा हो. एकदा कधीतरी, केव्हा तरी, कुठेतरी एकदा आतमध्ये डोकावून बघा. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलास. अरे कशाला जातोस दूर, तुझ्या देहात पंढरपूर. अरे देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. अरे बाबांनो, सगळं आपल्या जवळ आहे. कळलं का? मला सांगायचं तात्पर्य मायबापा, हे फक्त त्या भगवंताच्या कृपेने, संत कृपेने आपल्या जवळ असणारं सुख आपल्याला दिसणार आहे. कळलं का? पहा पुल्या शरीरी, दशवे द्वार ती पंढरी. कळलं का? आणि म्हणून हे सर्व ज्ञान प्राप्त करण्यासाठी मायबापा हो, ह्या मूर्ती लोकामध्ये तुम्हाला मानवाचा जन्म भेटला. धन्य आम्ही जन्म आलो. आपण धन्य आहोत, भाग्यवान आहोत मायबापा हो. आणि म्हणून हा जन्म वाया जाऊन देऊ नका मायबापा हो. तेवढ्यात तो परत दुसरा व्यक्ती उठला, म्हणले महाराज तुम्ही आम्हाला सांगता हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल भजन करा, कारण हा सोहळा स्वर्गात नाही. मग आम्ही वाटल्यास वैकुंठात गेल्यावर खाऊ, नाही स्वर्गात भेटला तर. महाराज म्हणले वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही वैकुंठामध्ये सुद्धा काला नाही, कैलासामध्ये सुद्धा नाही, सत्यपुरामध्ये सुद्धा नाही. तो
तो फक्त या मृत्यू लोकामध्येच आहे. आणि म्हणून या मृत्यू लोकामध्ये जोपर्यंत तुझं आयुष्य आहे ना, तोपर्यंत हाताने टाळी वाजव आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन कर. असं ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं त्यावेळेस तो म्हटला, महाराज एक विचारू का? म्हणले विचारा ना. म्हणले महाराज विठ्ठल विठ्ठलच म्हणावा का दुसरं नाव घेतलं तर जमन का? म्हणजे दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर जमन का? महाराज म्हणले नाही, तुला विठ्ठल विठ्ठल म्हणता आलं ना तर दुसरं भजन कर. म्हणले कोणतं? अभंगाचं तिसरं चरण. कृष्ण विष्णू गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज म्हणले तुला जर विठ्ठल विठ्ठल नाही म्हणता आलं ना तर कृष्ण 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 म्हण. नाही तुला कृष्ण कृष्ण भजन करता आलं ना तर विष्णू 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 म्हणून भजन कर. नाही विष्णू विष्णू म्हणता आलं ना तर हरी 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 म्हण. नाही हरी हरी म्हणता आलं ना तर गोपाळ गोपाळ म्हण. नाही गोपाळ गोपाळ म्हणता आलं ना तर गोविंद गोविंद म्हण. पण म्हण काहीतरी म्हण. कळलं का? मुका राहू नको, आयुष्य वाया जाऊन देऊ नको. याच्याही पुढे जाऊन सांगू का, तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल ना त्या देवाचं तुम्ही भजन करा. काहींची गणपती बाप्पावर श्रद्धा असेल ना त्यांनी गणपती बाप्पाचं भजन करा. कुणाची महादेवावर भक्ती असेल ना कुणी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भजन करा. कुणाची दत्त महाराजावर भक्ती असेल ना त्यांनी दत्त दत्त महाराजांचं भजन करा. ज्यांची देवीवर श्रद्धा असेल ना त्यांनी देवीचं भजन करा. कुणाची स्वामी समर्थावर भक्ती असेल ना स्वामी समर्थांचं भक्ती करा. तुमची ज्या दैवतावर भक्ती आहे ना त्या देवाचं तुम्ही नाव घ्या. शेवटी ते पांडुरंगाच्याच पायाजवळ समर्पित होतं. हे पटवण्यासाठी मी तुमच्या पुढे एक दृष्टांत मांडतो. तो तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल. माझ्या समोर बसणारा मुलगा, तुझं नाव काय? हा काय नाव आहे? देवांश. वा वा, चांगलं नाव भेटलं. त्यांचं मूळ नाव काय आहे? देवांश. पण तुला लाडानी घरी काय म्हणतात? काय म्हणतात लाडानी? पप्पू म्हणतात का दादा म्हणतात? काय म्हणतात? हा हा दादा. पहा त्यांचं मूळ नाव काय आहे? देवांश. पण त्याला लाडानी काय म्हणतात? दादा. म्हणजे त्याला दुसरं नाव भेटलं. कोणतं? दादा. पण मूळ नाव काय आहे? देवांश. कळलं का? हा मोठा झाला, लग्न झालं त्याचं. लग्न झाल्यावर बायको म्हणन का देवांश इकडे या.
काय म्हणेल आहो, म्हणजे याला तिसरं नाव भेटलं कोणतं आहो. कळलं का? ते मुलं झाली. आता मुलं झाल्यानंतर म्हणतात का देवांश इकडे या पप्पा, म्हणजे त्याला चौथं नाव भेटलं कोणतं पप्पा. कळलं का? त्याला सुना आल्या. आता सुना म्हणतात का देवांश इकडे या मामनजी, म्हणजे त्याला पाचवं नाव भेटलं कोणतं मामनजी. त्याला नातवंड झाली. आता नातवंड म्हणतात का देवांश इकडे या आजोबा, म्हणजे त्याला सहावं नाव भेटलं कोणतं आजोबा. मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा आहे, देवान जसा 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 मोठा झाला तशी 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 फक्त नावं बदलली, पण मूळ नाव काय अंग तशाच प्रमाणे भगवंताने सुद्धा सत्ययुगापासून तर कलियुगापर्यंत धर्माची घडी बसवण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा संहार करण्यासाठी जसे 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 अवतार घेतले तसे नावं बदलले, पण भगवान परमात्मा मात्र एकच आहे. राम हो या रहीम हो, सबका मालिक एक आहे. म्हणून महाराज म्हणतात तू विठ्ठल विठ्ठल म्हण, नाही तर कृष्ण कृष्ण म्हण, नाही तर विष्णू विष्णू म्हण, नाही तर हरी हरी म्हण, नाही तर गोविंद म्हण, नाहीतर काय तुला गोपाळ म्हण, तुला काय म्हणायची ते म्हण, पण म्हण. कारण का तर या नाम साधनेवर स्वार होऊनच आपल्याला वैकुंठाला जाता येतं. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. त्या वैकुंठाला जर जायचं असेल ना तर नाम साधनावर स्वार होऊनच जावं लागतं. कळलं का? ही नाम नावाची नौकाच आपल्याला वैकुंठामध्ये घेऊन जाते, तसं आपण जाऊ शकत नाही. असं ज्यावेळेस महाराज सांगत होते त्यावेळेस परत त्यांनी शंका विचारली. म्हणले महाराज अजून एक थोडीशी शंका आहे फक्त, आता विचारू का? म्हणले विचारा ना. म्हणले हे भगवंताचं नाम घ्यायचा अधिकार सर्वांना कुणाकुणाला आहे, म्हणजे कुणी देवाचं नाव घ्यावा कुणाला अधिकार आहे? महाराज म्हणले बाबा तुला सांगू का हरिनाम घ्यायचा अधिकार कुणाला आहे? म्हणले कुणाला आहे? म्हणले सांगतो अभंगाचं चौथं. येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. विठोबा रुक्माई
सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात बाबा या मृत्यूलोकामध्ये हरिनाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. तो कोणत्याही जाती धर्मात कोणत्याही कुळामध्ये असो भगवंताचं भजन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कळलं का? 4 युग आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग आहेत. 4 युगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन वेगवेगळं आहे. सत्ययुगामध्ये जर देव प्राप्त करायचा असेल तर सत्ययुगामध्ये सत्याने देव पेटायचा. सत्य वागणे सत्य बोलणे सत्याने राहणे सत्याने देव भेटत होता. कधी? सत्ययुगामध्ये. नंतर सत्ययुग संपलं त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये देव कशाने भेटत होता तर मोठमोठाले यज्ञ करावा लागायचे. यज्ञाने देव संतुष्ट व्हायचे. आणि त्रेतायुगामध्ये मोठमोठाल्या यज्ञ घातल्यानंतर संतुष्ट देव व्हायचे मग आपल्याला प्राप्त व्हायचे म्हणजे यज्ञाने देव भेटायचे. द्वापार युगामध्ये पूजेने देव भेटायचे. षोडशोपचारी पूजा केली ना एकाग्र मन केला की देव पूजेने भेटायचे. केव्हा? द्वापार युगामध्ये. आता कोणतं युग आहे? कलियुग आहे. या कलियुगामध्ये जर देव प्राप्त करायचा असेल ना तर खरं सांगा बरं आता सत्य राहिलंय का? हा आता घरात एक दारात एक आहे. कळलं का? आता सत्य राहिलं नाही. सत्याने सत्य संपलंय. कळलं का? दुसरी गोष्ट आज कलियुगामध्ये मायबापा यज्ञ आहे का? नाही. पण तुम्हाला एक सांगतो कलियुगामध्ये जर देव प्राप्त करायचा असेल ना तर तुम्हाला यज्ञ घालायची सुद्धा गरज नाही. आता षोडशोपचारे पूजा करायची सुद्धा गरज नाही. या कलियुगामध्ये जर देव प्राप्त करायचा असेल ना तर फक्त एकच यज्ञ करा. सकाळच्या उठल्यापासून तर झोपेपर्यंत चालता बोलता हसता खेळता भांडता कांडता उठता बसता फक्त हरी बोला. काय बोला? फक्त हरी बोला. दुसरं काही नाही. हरी बोला. हरी नामानेच उद्धार होतो. माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ तयार केला. छोटा पण सर्वात महत्वाचा श्रेष्ठ असा ग्रंथ हरिपाठ. बरोबर 28-29 अभंग तयार केले पण शेवट धुरपत काय ठेवलं? हे हरी मुखे मना हरी मुखे मना काय म्हणा? हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कळलं का? काही नाही माय बापू फक्त हरीचं चिंतन करा. हरी या 2 अक्षरामध्ये किती ताकद आहे हे जर तुम्हाला सांगायचं झालं ना या पृथ्वी तलावर जेवढी काही ग्रंथ संपत्ती असेल ना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला काय जेवढी ग्रंथ संपत्ती असेल ना ती सगळी एक करा आणि त्याच्यातून 1/3 सारांश जर काढला ना सर्वांचा तर तो एका वेदांतामध्ये आहे.
कशामध्ये आहे? एका वेदांतामध्ये आहे. त्या वेदांताचाही परत तुम्ही 1/3 सारांश जर काढला ना तर तो एका उपनिषदामध्ये आहे. त्या उपनिषदाचाही परत सार जर काढला ना तर तो एका भगवद्गीतेमध्ये आहे. भगवद्गीतेचाही परत तुम्ही जर सार काढला ना तर तो एका ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि 18 अध्यायाच्या ज्ञानेश्वरीचाही परत तुम्ही 1/3 सारांश जर काढला ना तर तो एका हरिपाठामध्ये आहे. आणि हरिपाठाच्या 28-29 अभंगाचा जर तुम्ही सार काढला ना तर तो हरी ह्या 2 अक्षरात आहे. कळलं का? म्हणून तुम्हाला सांगतो, आपण एवढे प्रपंचिक माणसं आहेत, संसारी माणसं आहेत, आपल्याला प्रपंच करता करता भक्ती करायची. म्हणून तुमच्यासाठी मी हे साधं सोपं सांगतो. नाही तुम्हाला सगळे ग्रंथ वाचता आले ना पृथ्वी तलावरचे, नका वाचू. तुम्ही एक वेदांत वाचा. तुम्हाला वेदांतही वाचून जर नाही कळला ना काही काळजी करू नका. एकदम सोपं सांगतो, तुम्ही उपनिषद वाचा. तुम्हाला उपनिषदही वाचून जर नाही कळला ना तर काही काळजी करू नका. आपली रोज गीता श्रवण करा. तुम्हाला गीता श्रवण करूनही जर नाही ना कळलं तर महाराज म्हणतात काही काळजी करू नका, रोज ज्ञानेश्वरी वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी. कळलं का? जर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचूनही जर नाही कळलं ना तर काही काळजी करू नका. आता एकदम सोपं सांगतो, दिवसभर आपला कामधंदा करा, संध्याकाळी घरी आले का 15-20 मिनिटं हरिपाठ म्हणा. काय म्हणा? हरिपाठ. गीता श्रवण करायला सांगितली, ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली आणि हरिपाठ म्हणायला सांगितलंय. कळलं का? म्हणून संध्याकाळी 15-20 मिनिटं तुम्ही काय म्हणा? हरिपाठ म्हणा. कळलं का? आणि जर तुम्हाला सकाळ संध्याकाळ हरिपाठ म्हणायलाही जर सवड नसेल ना तर काही काळजी करू नका. आता जाता जाता लय सोपं सांगतो. फक्त एक काम करा, सकाळी उठले, आंघोळ केली का सकाळच्या उठल्यापासून तर झोपेपर्यंत चालता बोलता हसता खेळता भांडता कांडता उठता बसता फक्त हरी बोला. जेवताना हरी, काम करताना हरी, कांदा लावताना सुद्धा हरी 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 हरी, भाकरी करताना हरी हरी, बोलताना हरी, जेवताना हरी, वाटणी चालला हरी. हरी म्हणजे देव. देवाचं नाव भाग्यवान आहेत ते. कळलं का? त्यांचं नाव देवाचं आहे. कळलं का? भाग्यवान आहेत. आणि त्यांना आपण बोलताना सुद्धा आपल्याही मुखात नाव येतंय. कळलं का? आणि म्हणून हरी 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 असं तुम्ही चिंतन करा. कळलं का? आणि जर 24 तासात 1 मिनिटही जर तुमच्या मुखात हरी येत नसेल तर आता काय सांगू? काय सांगू? मग एक काम करा, हिंदी चित्रपटाची गाजलेली सुपरहिट गाणी म्हणत बसा. जर शेवटच्या क्षणी जर हरी जर आपल्या मुखात जर येत नसेल तर हे मी नाही सांगत, नाथबाबांनी फार चांगलं सांगून ठेवलंय. कळलं का? ज्याच्या मुखात हरी नाही त्याच्या. कळलं का? म्हणून बाबांनो, लाख मोलाचा हा जन्म भेटलेला आहे. हरीशिवाय वाया जाऊन देऊ नका. तुम्ही म्हणता महाराज हरिनामामध्ये अशी काय ताकद आहे, तर महाराज शेवटच्या चरणात सांगतात की नामा जवळच चारी मुक्ती वास. कमलना
सोहळा स्वर्ग नाही नाही असे मृदुंगाचार्य आणि सुंदर असे गायनाचार्य यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरंच आपल्या कार्यक्रमाची सुंदर अशी शोभा ते वाढवतात. त्यांचंही कौतुक करणं आपल्या सर्व ग्रामस्थांचं आपलं कर्तव्य आहे. सुंदर आवाज आहे आणि म्हणून या ठिकाणी मायबापो शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती आयशे बहुता ग्रंथी फुलिले. बाबांनो तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात नामाजवळ चारी मुक्ती वास करतात. हे मी नाही सांगत तर असे अनेक ग्रंथामध्ये आपल्याला त्याचा आधार सापडतो. कळलं का? आणि म्हणून मायबापा हो नामाजवळच देव आहे. मला एक सांगा, देव किती जणांना आवडतो? हात वर करा बरं. देव आम्हाला आवडतो. नका लाजू, करा हात वर. जाऊ द्या. कुणा कुणाला देव आवडतो? मला आवडतो बा. कळलं का? सर्वांना देव आवडतो ना? करा खाली हात. मी दुसरा प्रश्न विचारतो आता. कुणा कुणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावा? कुणा कुणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावा? मला बी वाटतो. तुम्हाला
वाटतो. आता माझा शेवटचा प्रश्न आहे, कुणा कुणाला वाटतं आपण देवाच्या गावाला जावा? हा, कुणालाच नाही वाटत, वाटतंय, काहींना वाटतंय. कळलं का? हात खाली करा. आता मला एकच तुम्हाला सांगायचं आहे माय बापा हो, देव आपल्या घरी यावा असं तुम्हाला वाटतंय ना? प्रत्येकाला वाटतंय ना? तर मी तुम्हाला उपाय सांगतो. देव घरी येतो याचा पुरावा आहे हरिपाठामध्ये अभंग पहिला. शेवट माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यसाची खुने आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली ज्ञानोबा राय सुद्धा आपल्याला सांगतात की जिथं हरी नाम आहे, जिथं भगवंताचं चिंतन आहे, हरीचं चिंतन आहे, असे व्यास महर्षी सांगतात की पांडवांच्या घरी कोण आहे? हरी. कोण आहे? हरी. आहे का नाही पांडवांच्या घरी? हरी आले का नाही? राहिले का नाही? पण तुम्हाला पांडवाचं कुळ सांगू का कसं होतं? ज्या कुळामध्ये एका स्त्रीचं लग्न गाढवा बरोबर लावण्यात आलं, कुणाचं माहिती आहे का? गांधारी माता. कळलं का? कारण तिला असं सांगितलं होतं, जर पुरुषाबरोबर जर लग्न लागलं तर काय होईल? ती विधवा होईल. मग आधी काय करावं लागेल? आतमध्ये गाढवाबरोबर विवाह लावला आणि नंतर मग बाहेर येऊन मंडपामध्ये धृतराष्ट्राबरोबर विवाह झाला. मग ज्या कुळामध्ये एका स्त्रीचा विवाह आधी एका गाढवाबरोबर लावण्यात आला, तरी महाराज म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. अजून तुम्हाला काय सांगू, आपल्याकडे वेळ नाही आता, पण सांगतो 2-3. आपण आतापर्यंत हे ऐकलं असेल की राजाला 500 बायका आहेत, एका राजाला 800 बायका आहेत. पण असं कधी ऐकलं का एका स्त्रीला 5 पती आहेत? असं कधी ऐकलं का? यांच्या कुळामध्ये एका स्त्रीला 5 पती होते. कुणाला? द्रुपदी मातेला 5 पांडव. कळलं का? तरी महाराज म्हणतात द्वारकेचा राणा. म्हणजे एवढंच असताना सुद्धा भगवंत त्यांच्या कुळात. कळलं का? अजून तुम्हाला काय सांगू, आमचे भीष्माचार्य आंबा, अंबलिका ना अंबिका 3 मुली पळून आणल्या, लग्न लावले. कळलं का? तरी महाराज म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. कळलं का? एवढंच नाही तर आपला भीमदादा पहिलवान, कळलं का, त्यांनी तर हिडिंबा नावाचीच मुलगी आली, तिच्याबरोबरच लग्न केलं. हिडिंबा नावाची राक्षसीने, भीमाने तिच्याबरोबर लग्न केलं. तरी महाराज म्हणतात द्वारकेचा राणा. अजून तुम्हाला काय सांगू, अर्जुन आणि कृष्ण भगवंत मित्र होते की नाही? मेवण्याचं नातं होतं की नाही? मेवण्याचं नातं, गुरु शिष्याचं नातं, मित्राचं नातं, गोड गोड बोलून अर्जुनाने भगवंताची बहीणच पळून नेली का नाही? सुभद्रा नेली का नाही? हा, तरी महाराज म्हणतात द्वारकेचा राणा. मग आता एवढ्या गोष्टी मी सांगितल्या, एवढ्या गोष्टी आपल्यात आहेत का? मग आपल्या घरी काय आहे ना? त्यांच्या घरी जातोय आपण तर क्लिअर आहेत. कळलं का? तरी का? आणि त्यांच्याच घरी का? त्याचं कारण आहे माय बापा हो, जरी त्या कुळामध्ये अशा घटना घडलेल्या जरी असल्या ना, तर पांडवाच्या कुळामध्ये माय बापा प्रत्येकाच्या मुखातच हरी काय, पण त्यांच्या अंगावर जेवढे केस आहेत ना, रोम आहेत ना, त्या रोमारोमातून फक्त एकच भजन चालायचं, कृष्ण 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 कृष्ण. आणि त्या कृष्ण भजनाने काय झालं तर त्यांचं सगळं पापच नष्ट झालं. इतकी नामात ताकद आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. माय बापा इतकी हरिनामामध्ये ताकद आहे माय बापा, सगळा नाश करते माय बापा. आणि म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग आपल्या घरी जर देव आणायचा असेल ना, तर सकाळच्या उठल्यापासून झोपेपर्यंत हरी नामाचा गजर करा. जगाचा बाप वैकुंठ नायक तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. कळलं का? आणि देवाच्या गावाला जायचं का? तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण देवाच्या गावाला जायचं म्हणजे देवाचं गाव कोणतं? तर देवाच्या स्वरूपाला जाऊन मिळणे, यालाच म्हणतात देवाचं गाव. कळलं का? बोलण्यासारखं भरपूर आहे माय बापा हो. म्हणून आजच्या या सेवेसाठी आज हरिनामाचा महिमा सांगणारा आजचा हा पहिला दिवस, आणि म्हणून पहिल्या दिवशी जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा हा सुंदर असा नाम महिमा सांगणारा अभंग या ठिकाणी निवडला. झालेली सेवा भगवंताच्या चरणीत माय पित्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर